परवे झाले, आत्मा राम हृदये आले. सद्गुरूंनी कृपा केली, वस्तू डोळा पैदाविली. सद्गुरूंनी कृपा केली, वस्तू डोळा पैदाविली. आनंदी आनंद, आनंदी आनंद, पाही तिकडे हा गोविंद. सद्गुरूंनी कृपा केली, वस्तू डोळा पैदाविली. निळा मने निष्काम, परिपूर्ण आत्माराम. सद्गुरूंनी कृपा केली, वस्तू डोळा पैदाविली. विठाला महायोगपीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रं. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. पासानी पाणीदा, मदनी सनी पामाग पा. पासानी सनी 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 पाणी दाणी 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 दा, मदनी सनी पामाग पा. पाप मद पामग पमगरे मगरे सा, पाप मद पामग पमगरे मगरे सा, पाप मद पामग पमगरे मगरे सा. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू दास तुंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका. सेवेला आरंभ करण्यापूर्वी महाराष्ट्राचं असणारं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याला वंदन केलंय. पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय, म्हणून द्वितीय नमन संतांना करू. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता माझी या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मना पायी बांधावे राखुना आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मना पायी बांधावे राखुना आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो नमामि सद्गुरु प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या ओम नमोजी सद्गुरुनाथा पुल्या चरणावरी माथा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदा मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या या वार करी संताचा या मस्तक पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा
बरवे झाले आत्माराम हृदय आले सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली निळा मने मी निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी म्हणून दाखवलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहू निवासी तुकोबराय यांच्या लाडके शिष्य निळोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या समोर म्हणून दाखवलेला आहे. बहुतेक अभंग 4 चरणाचे आहेत आणि ते 2 चरणासाठी. विठ्ठल या अभंगाद्वारे निळोबाराय म्हणतात सद्गुरूची महती आणि सद्गुरूची कृपा जर झाली त्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं या अभंगाद्वारे निळोबारायने प्रस्तुत केलं. विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत सद्गुरू श्यामनाथ महाराज सद्गुरू दास महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज गेली 12 वर्ष झाले चालू आहे तपपूर्ती सोहळा आहे. आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सद्गुरू श्यामनाथ महाराज संगीत गाथा पारायण सोहळा आणि या तपपूर्ती सोहळ्यामधला आज 4था दिवसाचा क्रमांक आणि 4था दिवस आहे. सद्गुरू श्यामनाथ बाबाच्या या पुण्यतिथी निमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील आलेली माझ्याकडे ही सेवा आणि या 4थ्या दिवसातील सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग निळोबारायांचा आहे. आणि सेवेला आरंभ करण्यापूर्वी की जे माझ्याबरोबर तर सकाळी येताना आमचे हरिभक्तपरायण कमलाकर महाराज मृदंगमणी तेही माझ्याबरोबर या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित राहिले. त्यांचा अंतकरणापासून आभार मानतो. तसेच माऊली शिंदे वैद्यकिनी हेही आले, तेही उपस्थित राहिले, त्यांचाही अंतकरणापासून आभार मानतो. तसंच समर्थ महाराज गिरे तेही आले, त्यांचाही अंतकरणापासून आभार मानतो. तसेच आमचे बापू ज्यांचा फोन आला होता मला की महाराज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्ही कराल. म्हणलं हो बापू करल की का नाही करणार. सद्गुरूंच्या ठिकाणी आणि सद्गुरूंच्या संगतीमध्ये सेवा करायला मिळणं महत्भाग्य आहे. म्हणलं नक्कीच. आणि हा योग आदरणीय परमपूज्य गुरुवर्य काका उपस्थित आहेत आणि काकांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. तसंच आदरणीय गुरुवर्य दादांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. तसंच माई उपस्थित आहेत, माईंच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. तसंच खूप अशी गोड चाल ज्यांनी गायली तर नावं मला काही परिचित नाहीत. तुमचं सगळ्या गायनाचार्यांचं, हार्मोनियम वादक दादा बाबांचं, तसेच आमच्या माई गायक आहेत त्या माईंचं पण अंतकरणापासून आभार मानतो. आणि 2 चोपदार आता 1-1.5 तास पाठीमागं उभा राहणार आहेत, त्यांचंही अंतकरणापासून आभार मानतो. तसेच बेलेश्वरी वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आमचे परममित्र विशालगिरी जी वारकरी यूट्यूब चॅनल, त्यांचंही अंतकरणापासून आभार मानतो. दुसरे यूट्यूबर आमचे यूट्यूब दादा नाव माहीत नाही मला, तुमचंही अंतकरणापासून आभार मानतो. आणि या धर्ममंडपामध्ये सर्व लहान थोर मंडळी सर्व उपस्थित आहेत, श्रोते मंडळी सर्वांच्या चरणावरती एक बार साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला आणि आमची साऊंड सिस्टम तेजेस साऊंड सिस्टम लोहटा एवढा गोड आवाज दादाने दिला. दादांचे अंतकरणापासून आभार मानतो.
तसेच आमचे विनेकरी बाबा, तुमचं राहिलं होतं आभार मानायचं. तुमचंही अंतकरणापासून आभार. तसेच आम्हाला लहानपणापासून ओळखणारे आमचे पाटील, त्यांचा मधवा मुलगा आणि मी बरोबर शाळेत होतो. बाप्पा नावाचं, बाप्पाच म्हणतात ना बाप्पा. ते त्यांचे पिताश्री बाप्पांचे तेही उपस्थित आहेत पाटील. त्यांचंही अंतकरणापासून आभार मानतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला प्रथमतः या मृत्यू लोकामध्ये आलेला प्रत्येक जीव हा भक्ती करतो. कारण माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात प्रतिपादन केलं. देख मनुष्य जात सखळ, स्वभावताची भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. माऊली ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीच्या ओवीमधून आम्हाला प्रतिपादन करतात की प्रत्येक जीव जन्माला आलाय, तो जीव मात्र भक्ती करतोय. पण परिज्ञाने विननासिले, बुद्धी भेदासी आले, कल्पनये ते कल्पिले अनेक तत्व. परमार्थ बुद्धीने करायचा का पायाने करायचंय? माऊली ज्ञानोबा बुद्धी भेदासी आले, कल्पनये ते कल्पिले अनेक तत्व. आम्हाला साधू संतांनी जी दिशा दाखवली आहे, जो मार्ग दाखवले, त्या मार्गाने जाऊनच परमार्थ करावं लागेल. अन्यथा मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. विठाला विठाला कारण मनाच्या मार्गाने भक्ती करून चालत नाही. मनुष्य जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर आम्हाला मार्ग दाखवणारा, दिशा दाखवणारा संत आमच्या जीवनामध्ये मिळणं गरजेचं आहे. आणि संत जीवनामध्ये आल्या खऱ्या अर्थानं मायबापांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यात सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे मनुष्य जन्म. आणि मनुष्य जन्म काकटाळी न्यायाप्रमाणे मिळतो आम्हाला. मनुष्य जन्म आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा हा आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर त्यात सगळ्यात दुर्मिळ गोष्ट जी आहे ती म्हणजे संत भेट. जरी संत भेट जरी झाली पण टिकणं त्याच्यापासून फार कठीण आहे. विठाल कारण माऊली ज्ञानोबराय 8व्या अध्यायात म्हणतात, काना वचनाची या भेटी सरी साची पय किरटी वस्तू होऊनी उठी कोणी एकू. या ओवीद्वारे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, असे संत जीवनामध्ये लाभतील की गुरुचं वचन आणि शिष्याचा कान तो देव होऊन उठतो. विठाला विठाला कारण या कलयुगामध्ये उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरवी अरती शिष्या. उघडे जे परब्रह्म आहे ते संत आहेत. देव तुमच्यावर कृपा करतील आणि देवाने कृपा केल्याशिवाय संतांची भेट होत नाही. देव पहिल्यांदा आमच्यावर कृपा करतील आणि कृपा केल्यानंतरच साधूची भेट होत असते पहा. आणि जर साधूची भेट जर झाली तर साधू कधी कधी शब्द कृपा करतात, साधू कधी कधी दृष्टी कृपा करतात, साधू हस्तकृपा करतात आणि शेवटची जी कृपा असती ती आत्मकृपा असते. विठाला साधूच्या संगतीमध्ये जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. पण साधूची संगत घडणं महत्वाची. कारण नामदेवराय म्हणतात, संत समागमू धरावा आणि तिने ब्रह्मानंद होय अगवा. साधूची संगत झाल्याशिवाय ब्रह्माची प्राप्ती होत नाही. प्राप्ताचीच प्राप्ती करायची का? प्राप्त दुसरी कुठून आणायची काय? विठाला विठाला उदकी झाली बाबुळी उदका ते झाकुळी वायाची आभाळी आकाश लोपे. ओ पाण्यावरती शेवाळ आलेलं आहे, मग पाणी नाही काय? पाण्यावरती शेवाळ आलाय, उदकी झाली बाबुळी उदका ते झाकुळी. पाण्यावरती शेवाळ आलाय मग पाणी नाही का? वायाची आभाळी आकाश लोपे. आकाशावरती ढग आले म्हणजे आकाश नाही काय? मोटके गुरुमुखे अध्वजते स्वयंभची हृदय असे.
तुमच्या हृदयामध्ये भगवंतानी येतानाच ज्ञान भरून पाठवलंय. आईच्या गर्भामध्ये असताना हा बाळ जीव, हा देह, हे पिंड 7व्या महिन्यामध्ये या पिंडाची वाढ होत असते. 8व्या महिन्यामध्ये या बाळाच्या शरीरामध्ये, पिंडामध्ये आत्मा प्रविष्ट केला जातो. मी म्हणत नाही, माऊली ज्ञानोबराय प्रतिपादन करतात. अर्जुना देह बीज मी संचरवी, आत्मा घालुनी वाढवी, अंतकाळी सोडवी मीच अर्जुना. या 8व्या महिन्यामध्ये या बाळाच्या पिंडामध्ये आत्मा घालणारा मी अर्जुना. बीज, बीज म्हणजे नाम, नाम म्हणजे अनादी कालापासून आलेलं तत्व. ब्रह्मीचा हा मंत्र सोहम या बीजासी शिवे पार्वतीशी बोधियेला. या अनादी कालापासून आलेलं तत्व या आईच्या गर्भामध्ये 8व्या महिन्यात प्रतिपादन केलं जातं. आणि अर्जुना, ह्याला सोडवणारा पण मीच आहे. मग आईच्या गर्भामध्ये 8व्या महिन्यात तुम्हाला बीज नामाचा उपदेश होतो. गर्भामध्ये 2 महिने भजन करतो आणि भगवंताला विनंती करतो, देवा मला या विष्ठेतून, विष्ठेच्या आवरणातून बाहेर काढ. मातेच्या उदर कोहरी पचोनिया विष्ठेची दाथोरी, उकडोनी जन्मोजन्मी मरती. आईच्या गर्भामध्ये हा जीव वाढत असताना विष्ठेचं आवरण असताना देवाला विनंती करतो, देवा मी आता भजनाला चुकणार नाही, तुझ्या नामाला एक वेळ रे या दुखावे ग. एक वेळ या दुखावे ग. एक वेळ या दुखावे ग. दुरिताच जाळे उगवणी, दुरिताच आठवीन पाय माझा नवस, 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 आठवीन गर्भामध्ये असताना हात जोडून भगवंताला विनंती करतो, भगवंता या गर्भ यातनेतून मला बाहेर काढ. हात जोडून भगवंताला विनवणी करतो. 8वीन पाय हा माझा नवस, रात्र न दिवस पांडुरंगा. देवाला यातना करतो, पण 9 महिना 9 दिवसाने तो बाहेर येतो हा जीव. आणि ते बाहेर आल्यानंतर जीव काय बोलला माऊली ज्ञानोबाराने सुंदर प्रतिपादन केलं बा. सोहम शब्द याचा विसरला, ओहम शब्द याचा विकासला, मायेनी भुलला 4 जन्मी, 3 जन्मी दुःखे 8वी, स्तनपान न करी. बघा किती माऊली वयाच्या 16व्या वर्षी जगामध्ये असा संत परत होणार नाही आणि शास्त्रज्ञही होणार नाही. वयाच्या 16व्या वर्षी एवढा गहन अभ्यास आणि एवढं संशोधन जगाच्या पाठीवर करणारा एकमेव संत आहे माझी माऊली ज्ञानोबराय विठाल. बाळ जन्माला आलं, मूळ स्वरूपाला विसरलं, बीज मंत्राला विसरलं आणि कव्हा म्हणू लागलं. कव्हा कव्हा म्हणायला लागलं, स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरलं. आणि पाठीमागचं 3 दिवस त्या आईच्या स्तनाला ते बाल बिलगत नाही, दूध पित नाही. पाठीमागचं दुःख आठवतं हे माऊलींनी प्रतिपादन केलंय. ज्ञानेश्वरी उघडून पहा. आणि पाठीमागचं दुःख आठवत असताना तो बाळ
येताना तो जीव मुक्तच असतो. जसा ससा तो जीव वाढल, जसं जसं ते बाळ वाढल, पण त्या बाळावर मात्र परत संस्कार केले जातात की बाळा तुझी आई आहे, बाळा हे तुझे वडील आहे, बाळा ही मावशी चुलते भाऊ बहीण अनेक पद्धतीचे त्याच्यावर संस्कार केले जातात. तो मुळात मुक्त होता, पण तुमच्या आमच्या आई वडिलांच्या संस्कारामुळे तो बद्ध झाला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. तो मुक्तच होता, त्याला बद्ध तुम्ही केला. तुम्ही बद्ध झाला आणि तुम्हीच केला. विठ्ठल आणि मग या मनुष्य जन्मात वाढत असताना, जीवन जगत असताना आम्हाला परमार्थाचा परत सन्मार्गाला रस्ता दाखवण्याचं काम मात्र संत करतात. मार्ग दावोनी गेले आधी, मार्ग दावोनी गेले आधी, मार्ग रावणी गेले आधी, मार्ग रावणी गेले आधी. दयाले जे संत ते, दयाले जे संत ते, मार्ग चालू जाता, तेने ते वंदे चालू जाता. दयाने दे संत ते, दयाने दे संत ते, तेने ते वंदे चालू जाता, तेने ते वंदे चालू जाता. ओ मार्ग दावणी गेला आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावणी गेला आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. कोटे काही बरं, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मला कीर्तनात सिंगलच प्रमाण लागतं, डबल प्रमाण म्हणू नका. विठाला विठाला मार्ग धावूनी गेले आधी, दयानिधी संत ते, तेनीची पंते चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. संतांनी तुम्हा मला मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने जाण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत. काय करत आहेत, काही जोडत आहेत, काही जोडले आहेत ते बी विसरले आहेत. विठाला विठाल गुरु करून सोडा का गुरु करून धरावा, प्रश्न आहे का नाही. आम्ही गुरु करून सोडले खुशाल म्हणतात, गुरु सोडायची गोष्ट आहे काय. अरे या मनुष्य जन्मामध्ये आलेल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मोक्षाच्या पुढं घेऊन जाणारा म्हणजे एकमेव गुरु आहे. आणि या मला नाही वाटत, मला जेवढं आठवतं काका 40-39 वर्षाच्या काळामध्ये एकमेव मी जे बापूला पाहिला सण सद्गुरुनिष्ठ सेवा बापूंनी केली, एवढं त्यांना मी पाहिलंय माझ्या डोळ्यात. कारण गुरुनिष्ठा इतकी महत्वाची आहे. जगामध्ये सगळी आई सोडली तरी चालन, एक वेळेस बाप सोडला तरी चालन, पण गुरुला सोडू नका. आयुष्याचं मात्र झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि आपल्या जीवनाचा शेवट म्हणजे गुरु आहे. आधी आणि अंत तोच आहे. कारण गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकिला सोये संचला त्याची घरा एका जनार्दनी गुरुदेव एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय. गुरु हाच देव आहे. अजून सांगू का? श्लोक सांगू की तिथला? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनास्त्रजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवी युगे. विठाला विठाला भगवान परमात्म्याला अर्जुनाने विचारलं, देवा आता तुम्ही निजधामाला चाललाय, परत कधी येताल? परत कधी येताल? परित्राणाय साधूना, साधूचा रूपाने परत मीच येणार आहे. देवते संत देवते संत निमित्त मात्र प्रतिमा. गुरु आणि देवात भेदच नाही. काय? गुरु आणि देवामध्ये भेद नाही. ही दृष्टी बदलण्यासाठी गुरुच्या संगतीत राहावं लागतं. शास्त्राने दृष्टी 3 प्रकारची सांगितली. एक आहे चर्मदृष्टी, दुसरी अशी आहे तत्वदृष्टी, आणि तिसरी आहे एक चर्मदृष्टी, एक भावदृष्टी, आणि तिसरी आहे तत्वदृष्टी. चर्मदृष्टीने म्हणजे आम्ही जगताला पाहत आहोत, आणि याच चर्मदृष्टीने पाहत असताना जेव्हा गुरुच्या संगतीत साधूच्या संगतीत राहतो, जेव्हा ज्ञान मिळतं ना, जेव्हा एखादी ताई रस्त्याने चालली आहे ना, त्या ताईकडे पाहत असताना सामान्य जीवाला ती बाई दिसते, याला चर्मदृष्टी म्हणतात. जेव्हा हा जीव साधूच्या संगतीमध्ये येतो आणि संतांच्या संगतीमध्ये राहतो आणि याच्यामध्ये परिवर्तन होतं, तेव्हा ती ताई रस्त्याने चालली, त्याला ती आई दिसते. यह लोकी तुझी सर्वभूती सामा, यह लोकी तुझी सर्वभूती सामा, यह लोकी तुझी सर्वभूती सामा, यह लोकी तुझी सर्वभूती सामा. शरीराचा प्रमाणे देवाने देवाने देवा, शरीराचा प्रमाणे देवाने देवाने देवा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. शरीराचा प्रमाणे देवाने देवाने देवा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधूच्या संगतीत गेल्यानंतर दृष्टीमध्ये परिवर्तन होतं. ती बाई नसून ती आई दिसते. आणि परत जेव्हा संतांच्या संगतीमध्ये जीवन जगत असताना एवढं परिवर्तन होतं, ती आई दिसत नाही तर ते ब्रह्म दिसतं. विठाला मग तुम्ही आम्ही च्यावर हेच झालंय साधकाच्या जीवनामध्ये. पहिल्या सुरुवातीला 3 दोष सगळ्यात महत्वाचे असतात: मल, विक्षेप आणि आवरण. साधकाच्या स्थिती जीवन जगत असताना पहिले 3 दोष असतात. त्यात मल म्हणजे वाईट कर्म करण्याची वासना, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, आणि आवरण म्हणजे मी देह आहे. देहबुद्धी जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत जग ब्रह्म दिसत नाही. विठाला विठाला विठाला. आणि हे होण्यासाठी तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहे. 150 वर्षाची परंपरा तुम्हाला आम्हाला लाभली. विठाल विठाल. कारण
नाथबाबाने भागवतात खूप गोड असं वर्णन केलंय पा. जो शब्द ज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदी सदी डोलतो शिष्य प्रबोधने समरतो येतो तीच निज भावे. अहो सद्गुरू जो शब्दाची पारंगत असतो, ज्ञानी असतो, शिष्याला समजून सांगत असतो, स्वतः ब्रह्मनादात तल्लीन असतो, असे संत तुमच्या आमच्या जीवनात प्राप्त झाले. आपण भाग्यवान आहे. हे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीच्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती जरी कपडाला लावलं तरी पाप नाही जाईल. विठाला विठाला कारण देव असा आहे, तो ज्ञानाशिवाय कळत नाही. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तो. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात प्रतिपादन करतात, देव असा आहे, वस्तू या नाव देव. ओळखा रे वस्तू, सांढा रे कल्प. वस्तू या नाव शब्दामध्ये ज्ञानेश्वरी माऊलीने माऊली ज्ञानोबरा आणि तुकोबरायांच्या भाषेचा संधी विग्रहामध्ये असं निदर्शनास आलं. वस्तू या शब्दाला त्यांनी देव समजलं. ओळखा रे वस्तू. हिथं काय तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतो. देव असा आहे, साधूच्या संगतीत जाऊन ब्रह्मनाम तर प्राप्तच होतो, पण ज्ञान मिळाल्या शिवदेव कळत नाही. अजून एक ओवी सांगतो, अभ्यासावनी घन पार्था मग ज्ञान ज्ञानापासून या ध्यान विशेषते. अभ्यासही पाहिजे. अभ्यास केला तर ध्यान करण्याची आठवण होईल. अभ्यासावनी घन पार्था मग ज्ञान. अभ्यास केला तर ज्ञान मिळाल आणि ज्ञान प्राप्त झालं की ऑटोमॅटिक तो ध्यानाकडे जाईल. विठाल आणि ह्या सगळ्या जी कृपा ही सगळी जी मी तुम्हाला टायटल सांगितलं आतापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मीचा हा मंत्र सोहम या बीजासी शिवे पार्वतीशी बोधिले. वचिष्ठे रामासी कृष्ण उद्धवासी पार्थेतो रणासी बोधिले. ध्रुव प्रल्हादासी उच्चार बिंबला सोहम मंत्री पावला आत्मस्वरूपी. सांदीपानी कृष्ण नारद वाल्मिकी एका सोहम मंत्री बोधिले. युगाचारी माझे सिद्ध साधू झाले सोहम मंत्री पावलो आत्मस्वरूपी. सोहम शब्दाचा सद्गुरु जोडला मार्ग तो दावियला कैवल्याचा. ऐशिया सद्गुरुशी आधी शरण जावे आणि जीवन मुक्त व्हावे याची देई. विठाला विठाला तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुमच्यातलाच तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय कळणार नाही. सद्गुरूच्या संगतीत राहिल्याशिवाय कळणार नाही. सद्गुरूची कृपा होत नाही, डोळ्याने ती वस्तू दिसत नाही. अभंगाचं दुसरं चरण. सद्गुरूंनी कृपा केली, वस्तू डोळा. सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली,
सद्गुरुनी कृपा केली वस्तू डोळापै दाविली. आता तुम्ही म्हणाल वस्तू या नाव देव, वस्तू डोळापै दाविली, मग आम्ही काय रोज पाहतोय? बरोबर आहे, तुम्ही पाहताय, पण तुमच्यात बी एक वस्तू राहतीये. त्या वस्तूचं ज्ञान आणि त्या वस्तूची जाण हे फक्त सद्गुरूच करू शकतात. कोणीही जगाच्या पाठीवर तुम्हाला याचं ज्ञान देऊ शकत नाही. याचं ज्ञान फक्त सद्गुरूच करू शकतात. मग पंढरीमध्ये विठ्ठल आहे, मग इथं नाही काय? रुपावलीत म्हणतो तो हा विठ्ठल बरवा, तो हा, तो आणि हा तर सारखा सांगितलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग तुमच्यामध्ये नाही काय? इथं तर म्हणले विठ्ठल जळी स्थळी भरला. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. सहस्ररश्मी आ सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, आ सूर्य प्रकाश सहस्ररश्मी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. सूर्य उगवल्यानंतर सूर्याची किरणं हजारो पृथ्वीवर येतात. हजारो जर मडके भरून ठेवले तर हजारो मडक्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. मग सूर्य एक आहे का अनेक आहे? एक आहे. तसा भगवान परमात्मा एक आहे, पण मात्र अनेक रूपाने तो वास्तव्य करत आहे. माऊली ज्ञानोबरायाने एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलं. परी उदकी सॉरी विठाला विठाला जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषिती. झाडाच्या फांद्यावरती पाणी टाकायचे का बुडावरती टाकायचे हे ज्ञानी माणसं करून शकतात. आता मी लय तुमच्याकडे तुम्हाला सांगत नाही विचार सागरण पंचीकरण, पण एक त्यातला एक थोडासा विषय आला, याला अनुसरून म्हणून सांगतो. आत्मविवेक एक पंचीकरणाची पहिली स्टेप आहे. आत्मविवेक ही अधिकाराच्या लक्षणामधलं एक लक्षण आहे. आता आत्मा आणि अनात्मा जो याला जाणतो तो विवेकी पुरुष आहे. शास्त्र वेदांत शास्त्र सांगतंय आत्मा आणि अनात्मा, अनात्मा म्हणजे शरीर आणि शरीरामध्ये असणारा आत्मा याला जो जाणतो त्याला विवेकी पुरुष म्हणतात. विठाला मग हे जाणलं पाहिजे का नको? मग झाडाला हजारो फांदे आहेत, मग फांद्यावर पाणी घालावं लागेल का बुंद्याला पाणी घालावं लागेल? बुंध्याला पाणी घालावं लागलं. आपलं नाही तसं झालं, आपलं फवारणी झाली. जैसे मूळ सिंचनी शाखा पल्लव संतोषती, असं नाही चालणार. बुंध्याला पाणी घाला, सद्गुरूच्या संगतीत राहा, संतांच्या संगतीत राहा. फांद्या ऑटोमॅटिक प्रफुल्लित होत्या. कारण या जगामध्ये गुरु एवढा मोठा देव दुसरा नाही आहे. काय गुरु एवढा मोठा देव नाही जगामध्ये. जगद्गुरु दोन आहेत, कृष्ण मोंदे जगद्गुरु तुकोबराया, आद्य शंकराचार्य, आणि गुरु श्रीगुरु आणि सद्गुरु. याच्यामध्ये फार मोठा फरक आहे.
जी परंपरा तुम्हा आम्हाला लाभली आहे ती सद्गुरू परंपरा आहे. तुम्हाला देऊन तुमचं भाग्य उज्ज्वल ते करतात. ते नाम आहे, ते बीजनाम आहे, तुमच्यापर्यंत देण्याचं काम मात्र नवे नवे या धर्माचा प्रसार गेली 150 वर्ष झालं. या संस्थानचे मठाधिपती मालक आदरणीय महान सत्पुरुष होऊन गेले, पण आत्ता सध्या आपल्यासाठी असणारे काका आहेत, आदरणीय दादा आहेत. हे समाज घडवण्याचं काम एवढं मोठं त्यांनी हाती घेतलेलं एवढं मोठं काम चाललेलं आहे. वंश परंपरा दासामी अंकित तुका मोकलीस लाज कोणा, तुका मोकलीस लाज कोणा. वंश परंपरा दासामी अंकित तुका मोकलीस लाज कोणा. बाबांची इथली गाथा आहे गाथा. जो अभ्यासली असेल ना ज्याने त्याने त्याला माझं कीर्तन समजन बरं का. ज्यांनी यातली संस्थांची जी गाथा अभ्यासली त्यांना माझं कीर्तन समजलं. मी काय टाइमपास करायला येत नाही. माझ्या कीर्तनात टाइमपास मी कधी करत नाही. कीर्तनाची नि नटनाचे नाचले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जेते नामच नाही पापाचे ऐसे केले विठाला. मग त्या गाथेमध्ये एवढी अभंग गुढ आहेत, गुढ ज्ञान लपलेलं आहे. मग हे गाथा घरात ठेवायची का वाचायची? गाथाने माता सुधारतो. आणि पडलेल्या प्रश्नाचं उत्तर ह्यांना विचारायचंय, नाही समजलं तर अहो त्याच्यासाठीच ते बसलेले आहेत. काय ती त्याच्यासाठीच बसलेले आहेत. त्याच्यासाठी तुमच्या गावी त्या टायमाला तुकोबरा येत होते ना, आज काका येतात विठाला. देशांतरा गेले ठाई ठाई, हो देशांतरा गेले ठाई ठाई, गुह्य होते प्रगट केले, गुह्य होते प्रगट केले. देशांतरा गेले ठाई ठाई, देशांतरा गेले ठाई ठाई. काय बापू प्रमाणे गुप्त गुह्य होते प्रगट जे केले, वा वा वा. देशांतरा गेले ठाई ठाई. गुह्य होतं हेच गुह्य संतांनी मात्र तुमच्या आमच्यासाठी प्रगट केलं. कारण ते एकांतात करावं लागतं. लोकांना गुह्य करू नये प्रगट. आधीच जग आहे उद्धट, पुढतील भक्तीच्या वाटा संत जन कोपतील. तुम्हाला लोकांतात नाम दिलं जातं का एकांतात दिलं जातं? एकांतात. हे गुप्तता त्याला ठेवावं लागते. अहो मच्छिंद्रनाथाने चोरून ऐकला तर तो माझा विषय नाही, तो तिकडे जायचं नाही. मी थोडं सांगन. मच्छिंद्रनाथाने चोरून ऐकलं तर 12 वर्ष नागपुड्यातून रक्त गळत होते इतकी साधना केली होती. किती उशाप दिला होता भगवान शिवजींनी. उशाप मागून घेतला होता गर्भामध्ये वाढत असताना. देवा उशाप द्या, शापित करू नका. कैलासावर जाऊन तुला साधना करावं लागेल मच्छिंद्रा. 12 वर्ष तपश्चर्या केली. ओ श्वास एवढा वाढला, एवढा श्वासावर तपश्चर्या केली, नाकातून रक्त गळत होतंय. भगवान दत्तात्रयाला कळालं आणि शिवजीन ते कैलासावरती आले. आणि मग भगवान दत्तात्रय म्हणले ह्याला 12 वर्ष कंप्लीट झाले, त्याला अनुग्रह द्या. बरोबर आहे ना काका? याला अनुग्रह द्या. शिवजी तामिळ स्वभाव, लय किंवा आली ते तुम्ही द्या. मग भगवान दत्तात्रयाने उपदेश केला. कुणाला? मच्छिंद्रनाथाला. आणि मग ती परंपरा मात्र ही पुढे आलेली. मच्छिंद्राने बोध गोरक्षेशी केला, गोरक्षे वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजाविले. ही परंपरा ही पुढे आली. पण त्याच्या आधी किती कष्ट सहन केलं. उघडा ऐकलं होतं ना. उघडा ऐकल्याचा परिणाम
12 वर्ष तपश्चर्या करावं लागते. उघडं कधीच ऐकायचं नाही आणि चोरून ऐकण्याचा प्रयत्न करायचाच नाही. गुरु मुखातून ऐकल्याविषयी फलीभूत होतच नाही. विठाल हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय आणि मग निळोबारायांच्या बी जीवनात हे प्राप्त झालं होतं. मग त्यांना बरं वाटलं. हे प्राप्त झाल्यावर बरवे झाले आत्मा राम हृदय प्रगटले अभंगाचं पहिलं चरण. मला पूर्ण तुम्हाला चरण सांगायला लागतं. एक शब्द म्हणलं की ओळखायला पाहिजे. विठाला विठाला कारण माझ्यापेक्षा जुनी आहे तुम्ही, मी नवीनच आहे. फक्त 15 वर्ष झाले यात आलोय. विठाला विठाला बरवे झाले आत्मा राम हृदय आले. मग आत्माराम आधी बाहेर होता का? सद्गुरूंनी कृपा केली ना आत्मारामाची ओळख झाली. विठाला विठाला देह तुम्ही का आत्माराम तुम्ही? देह तुम्ही का आत्माराम तुम्ही? बोला ना टाळकरी मंडळी, मी नाही पुढे जाणार. आत्माराम वा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण हे पंचमहाभूतात विलीन होणार आहे. पंचमहाभूतातून आले देह पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, बहुतसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. विठ्ठल विठ्ठल हा देह 5 तत्वातून आला आणि पंचतत्वात जाणार आहे. पण त्यातली एक गोष्ट शिल्लक राहणार आहे. त्याला चैतन्य म्हणतात, कोला कुटस्थ म्हणतात, त्याला आत्माराम म्हणतात. ती शिल्लक राह नैनन झंदती शस्त्राने नैनन दहाती पावग. त्याला अमर आहे ते. त्याला जाणलं पाहिजे का नको? जाणून भक्ती केली पाहिजे का नेनून? जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. जेने भ्रांतीपासून हिरतले त्याला लागून होई. बरं का, दुसऱ्या अध्यायातले पण त्याला समर्पक आहे. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया. विठाल विठाल हो. पहिलं परमार्थामध्ये अंतःकरण सुचिरभूत करावं लागतं. कारण वास्तव्य भगवान परमात्मा आत्मदेव हा इथं बिंबित राहतो. तुम्ही म्हणता हृदयात राहतो, असं नाही. अंतःकरण चतुष्ट आहे. हे अंतःकरणामधून 4 भाग आहे आणि चौघांची 4 कार्य आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तसं 8 प्रकृतीमध्ये मन, बुद्धी आणि अहंकारच म्हटलं गेलं आणि पंचतत्व म्हणून 8 प्रकृती होती. विठाला विठाला
पहिलं हे शरीरात मध्ये बी एक राजा राहतोय. शरीरही एकाच्याच ताब्यात आहे. जरी 36 जण कारभार हाकीत असेल पण 36 जणांचा मालक एक आहे. माऊलीने 25 सांगितले, नाथाने 36 सांगितले, वेदांताने 27 सांगितले, काहींनी 21 सांगितले, अनेकांची मतं मांडली. पण नाथबाबांच्या हिशोबाने, माऊलीच्या हिशोबाने जर धरलं तर 36 तत्वांचा मूळहारी काय, 36 तत्वांचा, 36 जणांचा एक राजा आहे. मनाच्या अधीन शरीर आहे, मन इंद्रियांचा त्यासी सर्व भावे. या मनाला, मन तुमच्या ताब्यात आलं पाहिजे. मनाच्या मागं तुम्ही गेलो बिघडलं ना. मन वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल जाई पिकावर. मन एवढं चंचल आहे. मन चंचल संत चरण रज लागतास. मन चंचल हाती येई गुरुच्या बळा. विठाल मन इतकं चंचल आहे पण ते गुरुशिवाय ताब्यात येत नाही. मन हे ओढाळ मांडी कल्पनेचे खेळा, स्वप्नामध्ये जाऊन या भुलविले विरांचे प्रकृतीचे हेतू तोची तोडले समरता आरती शमनाता. आरतीमध्ये सुद्धा मनाचा उल्लेख केला आहे. कारण तुम्हाला परमार्थाला टिकवणारं मन आहे, परमार्थातून घालवणारं मन आहे, संसाराची वाट लावणारं मन आहे. फक्त मनाला संतांच्या संगतीत ठेवा. मना सज्जना भक्ती पंते सिजारे. मनाला काय म्हणा, मना सज्जना भक्ती पंते सिजारे. मनाला भक्ती मार्ग दाखवा. मन फार चंचल आहे. कारण सगळं शरीर हे मनाच्या अधीन आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? एक छोटासा दृष्टांत सांगतो. गेल्या 2-3 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये कोर्टाने 2 कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली. कायची? फाशीची. पण मेडिकल सायन्सला सिद्ध करायचं होतं की मन किती काम करतंय. मी मनावरला दृष्टांत सांगतोय. मी काय टाइमपास सांगत नाही, मार्मिक असतोय. आणि मग त्यांनी जो मेडिकल सायन्सनी त्या 2 कैद्याला ताब्यात घेतलं, सिक्युरिटी वगैरे सगळी दिली. म्हणले तुम्ही ज्या टायमाला फाशी देणार आहे त्याच टायमाला हे मारले जातील. पण आम्ही कोबऱ्या सापाचं विष काढलेलं आहे, ते विषाचं इंजेक्शन देऊन यांना मारणार आहे. हे कुणाला सांगितलं? कोर्टाला. उघड नाही केलं. पण कोर्टाने हे 2 कैदी त्यांच्या ताब्यात दिले, ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली. आणि बंद खोलीमध्ये वेगवेगळ्या 2ही कैद्याला खुर्चीला बांधलं, डोक्यावर काळा कपडा घातला आणि ठरलेल्या वेळेला दोघाच्या पायाला एक टाचणी टोचावली. काय केलं? आणि 3 तासाने बंद केलेली खोली उघडली तर दोघाच्या तोंडाला फेस येऊन दोघं मेली होती. कारण मनाचा परिणाम शरीरावर झाला आणि शरीरातले DNA मे बदलले. तसं शरीराचे DNA मे फक्त मन बदलतात. विठाला पर्यंत तुम्ही म्हणत ना, जे शरीर भावना सती विंद्रिय विषय विसरती सोहम भाव प्रतीती प्रगटव. जोपर्यंत शरीर मी ब्रह्म म्हणत नाही, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी चैतन्य ब्रह्म प्रज्ञानन ब्रह्म. 4 वेदांनी 4 महावाक्य सांगितले. पण त्याचा स्वीकार तुम्ही ठरवून घ्या. तुम्ही गुरूंच्या स्थळावरती फडावरती आहेत, एवढं काय मी पुढे जाऊन सांगणार नाही. तुम्ही जाणते त्यातले. विठाला विठाला तोपर्यंत मी ब्रह्म आहे हा ठाम निश्चय होत नाही, तोपर्यंत तुमच्यात बदल होत नाही. विठाला कारण आपल्या मन संशयी जास्त आहे. कारण माऊली म्हणतात संशयानी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वागुर प्राणियासी. आपला गुरुवाक्यावर एवढा विश्वास पाहिजे ना, तो विश्वास कधीच डळमळीत झाला नाही पाहिजे. जर विश्वास डळमळीत झाला ना, आयुष्याचं मातेर होतं. पहा,
एक पांतस्त जंगलातून प्रवास करत होता. दृष्टांत बारकाईने ऐकलं तर लक्षात येईल. जंगलातून प्रवास करत होता. जंगल 200-300 किलोमीटरचं होतं. सकाळी दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत चालायचा, मुक्काम एखाद्या ठिकाणी मुक्काम करायचा. पण पोटात एवढी आग पडली. संध्याकाळच्या 7 वाजल्यात. 7 वाजायच्या आधी जठराग्नी चांगला पेटला जातो बघा. 7 नंतर मंदा होतो तो. विठाला विठाला आणि हा पांतस्त एक सदग्रस्त रस्त्याने चालत होता. पण जंगलामध्ये एक झोपडी दिसली 7-7:30च्या सुमारास. आणि झोपडीमध्ये गेला. म्हणला, आहे का कोणी घरी? भाकरी मिळेल का? पाणी मिळेल का? तिथून आतून आवाज आलाय का आजीबाईचा. आजीबाई म्हणले, आहे ना, मी आहे घरी, आहे आतमध्ये या. कोण आहे? मला उठता येत नाही, मला चालता येत नाही, आतमध्ये या. आई, भाकरी भेटेल का? पाणी भेटेल का? बाबा, मला नाही चालता येत, मला नाही स्वयंपाक बनवता येत. माझा मुलगा सकाळी येतो, स्वयंपाक करतो, माझ्या बाजेवरती मांडतो, मी ते घेऊन खाते. पण इथं सामुग्री मात्र उपलब्ध आहे. कशाची? स्वयंपाकाची. हे स्वयंपाकाची सामुग्री तू करत असला तर कर. ती म्हणला, ठीक आहे आजी. सगळी सामुग्री चुलीपाशी घेतली, सामुग्री जमा केली. आणि आजीबाईला विचारलं, आजीबाई पाणी? म्हणले, 2 रांजणं आहेत इथं. काय? 2 रांजणं भरलेली आहेत. पण आतल्या रांजणामध्ये काय तू जाऊ नकोस, बाहेरल्या रानातलं पाणी घे. बघा, दृष्टांत बारकाईने आहे का तरच समजल. मग ह्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. आजीबाई आतल्या रांजणातलंच पाणी का घेऊ नको म्हणली, बाहेरच्याच का घ्या म्हटली. मग मनामध्ये संशयाला अंधार होता. त्याने आजीबाईचं ऐकायचं का नाही. स्वयंपाक करताना अंधारात गेला ना, मग भरला आतल्या रानात आणला, स्वयंपाक केला. स्वयंपाक खायला सुरुवात केली. एवढा बेचव स्वयंपाक लागला. आणि स्वयंपाकाची चव बिघडल्यानंतर तो आईला म्हणला, आई साहेब, स्वयंपाक तर फार बेचव झालाय. असं का? अरे, मी तुला पाणी कुठलं घेतलं होतं, तू आतलं का बाहेरलं? म्हणला, आजी आतलं. अरे बाळा, मला ना उठता येत, ना बसता येत, ना चालता येत. मी दोन्ही प्रक्रिया केलेल्या आतल्या रानात टाकते. विठाल विठाल मला सांगायचे, संशयोनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघुर प्राणी अशी. आपल्याला जर मिळालंय ना, सर्वश्रेष्ठ आहे. आपण ज्या स्थानी आहात तर सर्वश्रेष्ठ स्थान आहे. आणि जे मिळालंय ते सर्वश्रेष्ठ. हा मनाचा निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे, त्याची बळ निश्चय जोपर्यंत प्राप्त होत नाही. आणि सर्व गोष्टी निश्चयावर अवलंबून आहेत. हो, कशावर? निश्चयावर अवलंबून. आणि परमार्थ तारुण्यातच खरा, जोपर्यंत इंद्रिय चांगली आहेत तोपर्यंत. कारण संतांना सुद्धा म्हणाल, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. कारण परमार्थ, गुरुची भेट, गुरुची संगत, इंद्रिय गलित गात्र झाल्यानंतर होत नाही. जोपर्यंत इंद्रिय चांगले आहेत तोपर्यंत साधूच्या संगतीत राहता येईल, तोपर्यंत गुरुच्या संगतीत पायी वारी करता येईल. तेव्हा आपल्याला गुरुच्या संगतीत राहून ज्ञान प्राप्त करता येईल. मी कोण आहे, मी कुठून आलोय आणि मला काय करायचंय. मी कोण आहे खाली पडल्यावर कळतं. 85, 87, 88 ला मी कुठं होतो तेव्हा आठवतं, आहे का नाही? मी कुठून आलोय तेव्हा आठवतं. आपण कुठून आलोय आपण बापू टाळकरी, आपण कुठून आलोय? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. ऋषी सात भावे वर्ताय, सात भावे वर्ताय, लाडू संतांचे मार्ग
वासी आलो चपात्या झोडायची आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे जो साधू संतांनी मार्ग दाखवला दिशा दाखवली आणि आपण दिशाहीन झालो विठाला विठाला रस्ता सोडला की काठा मोडतात बघा मग काकापाशी येणार म्हणणार काका फार अडचणी निर्माण झाल्या संसार करताना अरे तुला ज्या रस्त्याने जायला सांगितलं तू रस्ता सोडला ना गटारात पडशील चिखलात पडशील लोळशील तोंड भरून येशील काठ मोडतेल तुला ज्या रस्त्याने जायला सांगितलं तो रस्ता का सोडला आपलं हेच चाललंय दिशा चुकली म्हणून दशा झाली विठाला साधू संताने जो तुम्हा आम्हाला मार्ग दिला जो अभिप्रेत मार्ग आहे हे तर वडील या नाम धर्म त्या मार्गाने तुम्ही आम्ही गेलं पाहिजे देव सुद्धा अर्जुनाला म्हणणार आहे अर्जुना आता तरी ऐक तरी अवधान दिजे अवधान म्हणजे मोठ्याने हाक मारून सांगितलं बघा तरी अवधान ऐकले दिजे सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर उघड एक माझ्यावर उघड उघड सांगतोय 11 दिवस अर्जुनाला कळालं नाही कुरुक्षेत्रावर देवाने विश्वरूप 2 वेळेस दाखवलं होतं का एक वेळेस 2 वेळेस दाखवलं होतं 10व्या दिवसाच्या अगोदर आणि 11व्या दिवशी 1 वेळेस दाखवलं होतं कुरुक्षेत्रावर त्याला पुरावा आहे कारण अर्जुनाचं ममत्व देहबुद्धी शी जे असणारं संसारावरचं प्रेम मी जीव आहे सगळी ही देहबुद्धी आत्मरा देहाध्यास आणि ममाध्यास म्हणतात शास्त्रात त्याला देहबुद्धी अर्जुनाची बाध होत नव्हती देवाला बाध करायची होती देहबुद्धी म्हणून देवाने त्याला विश्वरूप दाखवलं तरी परिणाम झाला नाही पण अर्जुनाला देव केलं तेव्हा परिणाम झाला विठाला देव कसा केला कैसेने अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे देहा सकट नारायणे व्यापुनी घेतले अर्जुन देहा सकट नारायण बनवला तेव्हा अर्जुनात परिवर्तन झालं मग संत बी हेच काम करतात आपण सुख सगळं बाहेर शोधतोय पण आतलं सुख कोणी शोधायचं किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे ते जे होय तया नाम सुख अर्जुनाईशी ही अवस्था न जोडिता पारता ते सर्वता दुःख जाण ही स्थिती जर जीवनामध्ये तुमच्या प्राप्त नाही झाली ना किती परमार्थ गेलं तर दुःखच येईल न वाटायला येईल का नाही अभंग म्हणला ना अभंगाचा अर्थ नाही कळला तर अर्थ हवीन अहो एवढा निश्चय आपला झाला पाहिजे गुरुच्या बादाव जरी आकाशवर पडा पाय ब्रह्मगोळा भंगा जाय वडवा नळ त्रिभुवने काय तरी तुझीच वाट पाहेगा एवढा मी तुझे दिलेल्या नामावर एवढा विश्वास आहे आणि एवढा विश्वास असल्यावर कुंकड पा देव दिसल तुम्हाला गुरुचरणी ठेवेचा भाव
अभंगाच्या तिसऱ्या चरणात काय म्हणतात? आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद बाबा. हे होतं विठाला विठाला. सद्गुरूच्या संगती, सद्गुरूचा उपदेश आणि ब्रह्मदृष्टी तयार झाली ना, आनंदी आनंद होतो. जिकडे पहा तिकडे हा गोविंद. कुणीकडं पहा भरला घनदाट हरी दिसे. कारण हा भगवंत सर्वत्र भरून पुरून उरलेला आहे पहा. पण हा समजण्यासाठी दृष्टीची समता झाली पाहिजे, दृष्टी सम झाली पाहिजे. त्याच्यासाठीच सांगितलं मी चर्मदृष्टी, मायादृष्टी आणि तत्वदृष्टी. या दृष्टीचा भेद प्रत्येक जीवामध्ये असतो आणि हा भेद जोपर्यंत संपत नाही आणि एक बार का दृष्टी भेद झाला, दृष्टीचा भेद संपला की मी निष्काम हे त्याला कळतं. आणि
केली वस्तू डोळा पै दाविली निळा मने निष्काम परिपूर्ण आत्माराम बरवे झाले आत्माराम हृदय आले सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पै दाविली आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पै दाविली निळा मने निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पै दाविली. या अभंगावरती तुमच्या पुढं जे मांडण्याचा चिंतन प्रयत्न केला आदरणीय गुरुवरांचं आहे ते माझं नाही. कारण साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी कविता धनी वेगळा असे माझी या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची आदरणीय गुरुवर्य काकांच्या चरणी आदरणीय गुरुवर्य दादांच्या चरणी आदरणीय बापूंच्या चरणी सेवा समर्पित करण्यापूर्वी जी 2-1.5 तास मला सेवा करण्याचा वेळ मिळाला ह्या 1.5 तासामध्ये जर माझ्याकडून एखादा अपशब्द चुकीचा शब्द गेला असेल कारण उदाहरणांतकरणाने तुम्ही मला माझा परत करा आणि जे बरोबर आहे ते महात्म्यांचं आहे संतांचं आहे सद्गुरूंचं आहे ते माऊली ज्ञानोबरा तुकोबरा यांचं आहे तुम्ही ते स्वीकारा. आणि झालेली सेवा तर या सेवेसाठी 4 पकवाजांनी मला वाजवलं की मला आभार मानायचं विसरून गेलं आहे का नाही. त्यांना वाटलं गडी जरा टन्न गाय बदलून बसावा माझ्यापेक्षा दडच गडी बसले वाजवायला 2 जण घाळ झाले मग दुसरे 2 आले. चुकलं असलं तर माफ करा काय लय घेतलंय तुम्ही सांभाळून. आता ही परिचयाची सगळी मंडळीत काय हरिओम आहे कृष्ण आहे हे कमलाकर महाराज आहे विशाल भाऊ आम्ही बरोबर जवळपास असतोय. ह्या चौघांचंही अंतकरणापासून आभार मानतो आणि तुम्ही मनाचा कान करून ऐकलं म्हणून तुमचं पुनश्च एक बार मी आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर हरिभक्त परायण आपल्या सद्गुरू श्यामनाथ महाराज फडाचे दरबारी गायक वसंत बापू पाटील हरिभक्त परायण संजय महाराज डांगे तसं उलट झालं का की पाठातलं घ्याय पाहिजे तुम्ही पण म्हणलं गुरुच्या दरबारी चाललोय म्हणल्यावर अभंग तोच पाहिजे.
निष्काम मेळा मने मे निष्काम निळा मने मी निष्काम निळा मने मी निष्काम निळा मने मी निष्काम निळा मने निळामने मे निष्काम निळामने मे निष्काम निळामने मे निष्काम निळामने मे निष्काम तरी तो आत्मा राम परिपूर्ण आत्मा राम परिपूर्ण आत्मा राम सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली परिपूर्ण आत्मा राम परिपूर्ण आत्मा परिपूर्ण आत्मा राम परिपूर्ण आत्मा राम सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा
सद्गुरुने वस्तू डोळा पै वस्तू डोळा पैदाविनी हा वस्तू डोळा पैदाविनी दाविनी दाविनी वस्तू डोळा पैदावेरे वस्तू डोळा पैदावेरे सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली शामनाथ एकनाथ शामनाथ एकनाथ रामनाथ एकनाथ रामनाथ एकनाथ रामनाथ एकनाथ रामनाथ एकनाथ रामनाथ एकनाथ